नमस्कार मित्रांनो, अर्चना's टीचिंग हबमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण मायक्रो इकॉनॉमिक्समधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक सप्लाय थेरी पूर्णपणे समजून घेणार आहोत. डिमांड थेरीनंतर सप्लाय थेरी हा इकॉनॉमिक्समधील दुसरा फंडामेंटल कन्सेप्ट आहे. हा टॉपिक UGC नेट, MS सेट, MPSC, UPSC, CTET, TET, सोशल सायन्स या सर्व परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या या क्लासमध्ये आपण सप्लाय थेरीचे संपूर्ण कन्सेप्ट सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामध्ये मीनिंग ऑफ सप्लाय, डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय, लॉ ऑफ सप्लाय, सप्लाय कर्व, एक्सेप्शन्स ऑफ लॉ ऑफ सप्लाय, चेंज इन अ सप्लाय, इलास्टिसिटी ऑफ सप्लाय अँड इट्स टाइप्स. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मीनिंग ऑफ सप्लाय. इकॉनॉमिक्समध्ये सप्लाय एखाद्या वस्तूचे प्रोड्युसरने दिलेल्या किमतीवर बाजारात विकायला तयार झालेले प्रमाण. Supply refers to the quantity of a commodity that producers are willing and able to sell at different prices during a given period of time. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 100 kg गहू आहे. जर बाजारात गव्हाची किंमत जास्त असेल तर तो जास्त प्रमाणात गहू विकेल, पण किंमत कमी असेल तर तो गहू विकण्यास कमी उत्सुक असेल. डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय. सप्लाय अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्यामधील काही महत्त्वाचे घटक प्राइस ऑफ द कमॉडिटी, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट पॉलिसी, प्राइस ऑफ रिलेटेड गुड्स, नंबर ऑफ प्रोड्युसर्स, फ्युचर एक्सपेक्टेशन्स. आता आपण प्रत्येक घटक समजून घेऊ. त्यामध्ये प्राइस ऑफ कमॉडिटी, वस्तूची किंमत वाढली तर प्रोड्युसर जास्त प्रमाणात उत्पादन करतात, म्हणून सप्लाय वाढतो. उदाहरणार्थ, जर गव्हाची किंमत वाढली तर शेतकरी जास्त गहू बाजारात विकतील. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. जर उत्पादन खर्च वाढला तर सप्लाय कमी होतो. उदाहरणार्थ, जर पेट्रोल महाग झाले तर ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढते आणि सप्लाय कमी होऊ शकतो. टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी सुधारली तर उत्पादन वाढते, म्हणून सप्लाय वाढतो. उदाहरणार्थ, मॉडर्न फार्मिंग मशीन्स वापरल्यामुळे उत्पादन वाढते. गव्हर्नमेंट पॉलिसी. गव्हर्नमेंट टॅक्सेस आणि सबसिडीज सप्लायवर परिणाम करतात. टॅक्स वाढला की सप्लाय कमी होतो, सबसिडी मिळाली की सप्लाय वाढतो. लॉ ऑफ सप्लाय. लॉ ऑफ सप्लाय सांगतो की अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट, प्राइस इन्क्रीज, सप्लाय इन्क्रीजेस. प्राइस डिक्रीजेस, सप्लाय डिक्रीजेस. म्हणजेच प्राइस आणि सप्लाय यांच्यामध्ये डायरेक्ट रिलेशनशिप असते. याच्या विरुद्ध आपण लॉ ऑफ डिमांडमध्ये बघितले होते की प्राइस आणि डिमांड यामध्ये इन्व्हर्स रिलेशनशिप असते. तर लॉ ऑफ सप्लायमध्ये प्राइस आणि सप्लाय यामध्ये डायरेक्ट रिलेशनशिप असते. नाव सप्लाय कर्व. सप्लाय कर्व सामान्यतः अपवर्ड स्लोपिंग कर्व असतो. याचा अर्थ प्राइस वाढली की सप्लाय देखील वाढतो, म्हणजेच तो अपवर्ड स्लोपिंग असतो. तर आपण डिमांड कर्वमध्ये बघितले होते की डिमांड कर्व हा डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व असतो. आता आपण एक्सेप्शन्स ऑफ लॉ ऑफ सप्लाय बघूयात. काही परिस्थितीत लॉ ऑफ सप्लाय लागू होत नाही, ज्यामध्ये ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स, पेरिशेबल गुड्स, फ्युचर प्राइस एक्सपेक्टेशन्स, रेअर गुड्स. उदाहरणार्थ, जर प्रोड्युसरला वाटले की भविष्यात किमती वाढेल तर तो आत्ताच सप्लाय कमी करू शकतो. त्यामुळे या परिस्थितीत लॉ ऑफ सप्लाय लागू होत नाही. चेंज इन अ सप्लाय. सप्लाय चेंज दोन प्रकारचे असतात, ज्यामध्ये एक्सटेन्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. हे प्राइसमुळे चेंज होतो. जसे की प्राइस वाढली की सप्लाय वाढतो, याला एक्सटेन्शन असे म्हणतात. प्राइस कमी झाली की सप्लाय कमी होतो, याला कॉन्ट्रॅक्शन असे म्हणतात. नाव इन्क्रीज अँड डिक्रीज इन अ सप्लाय. हे अदर फॅक्टर चेंज झाल्यामुळे सप्लायमध्ये चेंज होतो. उदाहरणार्थ, टेक्नॉलॉजी इम्प्रूव्हमेंट झाल्यामुळे सप्लाय इन्क्रीज होतो. नाव इलास्टिसिटी ऑफ सप्लाय. इलास्टिसिटी ऑफ सप्लाय म्हणजे प्राइस चेंज झाल्यावर सप्लाय किती प्रमाणात चेंज होतो त्याला इलास्टिसिटी ऑफ
सप्लाय असे म्हणतात. त्याचा फॉर्म्युला आपण बघूयात. इलास्टिसिटी ऑफ सप्लाय इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन अ क्वांटिटी सप्लायड अँड डिवायडेड पर्सेंटेज चेंज इन अ प्राइस. नाव टाइप्स ऑफ इलास्टिसिटी ऑफ सप्लाय. इलास्टिसिटी ऑफ सप्लायचे प्रमुख 5 प्रकार आहेत. त्यामध्ये नंबर 1 परफेक्टली इलास्टिक सप्लाय, म्हणजेच इलास्टिसिटी व्हॅल्यू इज इक्वल टू इन्फिनिटी, म्हणजेच किमतीत छोटासा बदल झाला तर सप्लाय खूप मोठ्या प्रमाणात बदल होतो. त्याचा ग्राफ हा हॉरिझॉन्टल लाईन असतो. सेकंड परफेक्टली इनइलास्टिक सप्लाय, म्हणजेच इलास्टिसिटी व्हॅल्यू ही 0 असते. किंमत बदलली तरी सप्लाय बदलत नाहीत. फॉर एक्झाम्पल लँड, अँटिक गुड्स. त्याचा ग्राफ हा व्हर्टिकल लाईन असतो परफेक्टली इनइलास्टिक सप्लायचा. नाव थर्ड रिलेटिव्हली इलास्टिक सप्लाय. इलास्टिसिटी इज ग्रेटर दॅन 1, म्हणजे प्राईजमध्ये छोटा बदल झाला तर सप्लाय जास्त प्रमाणात बदलतो. त्याला रिलेटिव्हली इलास्टिक सप्लाय असे म्हणतात. यामध्ये फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चर्ड गुड्स अँड इलेक्ट्रॉनिक्स. नाव 4 रिलेटिव्हली इनइलास्टिक सप्लाय मीन्स इलास्टिसिटी इज लेस दॅन 1, म्हणजेच प्राईस चेंज झाली तर सप्लाय कमी प्रमाणात चेंज होतो. त्याला रिलेटिव्हली इनइलास्टिक सप्लाय असे म्हणतात. याचे उदाहरण आहेत ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स. नाव लास्ट युनिटरी इलास्टिक सप्लाय, म्हणजे इलास्टिसिटी इज इक्वल टू 1. प्राईस चेंज आणि सप्लाय चेंज हे समान असते. त्याला युनिटरी इलास्टिक सप्लाय असे म्हणतात. परफेक्टली इलास्टिकमध्ये इलास्टिसिटी व्हॅल्यू ही इन्फिनिटी असते. परफेक्टली इनइलास्टिकमध्ये इलास्टिसिटी व्हॅल्यू ही 0 असते. रिलेटिव्हली इलास्टिकमध्ये लेस दॅन 1 आणि रिलेटिव्हली इनइलास्टिकमध्ये ग्रेटर दॅन 1. युनिटरी इलास्टिकमध्ये ती 1 असते. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सप्लाय थेरी आणि त्याचे सर्वात महत्त्वाचे कन्सेप्ट समजून घेतले. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच UGC नेट, सेट, MPSC, UPSC इकॉनॉमिक्स लेक्चरसाठी अर्चना टीचिंग हबसोबत जोडलेले राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.